कुटुंबाकडून 90व्या वाढदिवसाची जंगी तयारी सुरू होती आणि अचानक काळाने घात केला आणि बॉलिवूडच्या ही मॅननं जगाला रामराम ठोकला। मंडळी, बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर उपचार घेत होते। आज दुपारी त्यांचा बंगला सनी विला अचानक गर्दीने भरला, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली। एक रुग्णवाहिका आवारात प्रवेश करताना दिसली आणि त्यानंतर लगेच मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंगल्यासमोर बॅरिकेड उभारण्यास सुरुवात केली। पोलीस दलाव्यतिरिक्त धर्मेंद्र यांच्या घराबाहेर सुमारे 50 खासगी सुरक्षा रक्षकांची टीम देखील उपस्थित होती। घराबाहेर सुरक्षा कडक करण्यात आली होती आणि कोणालाही आत जाण्याची आणि बाहेर येण्याची परवानगी नव्हती। कुटुंबातील अनेक सदस्यांना धर्मेंद्र यांच्या घरी भेट देतानाही पाहिला गेलं आणि त्यानंतर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या परत एकदा व्हायरल होताना दिसल्या। धर्मेंद्र यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे? अभिनेते धर्मेंद्र यांचा मृत्यू कसा झाला? धर्मेंद्र कोणत्या आजाराने ग्रस्त होते आणि अवघ्या अर्धा तासात इतक्या मोठ्या सेलिब्रिटीचा अंतिम संस्कार का उरकवण्यात आला? सगळं सांगते, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण। बॉलिवूडचे हिमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं। ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी आज त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या कुटुंबियाकडून अद्यापही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अनेक बातम्या पसरत होत्या, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी चिंता देखील निर्माण झाली होती आणि अखेर आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे। अभिनेता धर्मेंद्र यांचा मृत्यू कसा झाला तर सांगते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांचे निधन वयाशी संबंधित आजारामुळे झालं। त्यांच्या डॉक्टरांनी अद्यापही त्यांच्या मृत्यूबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। त्यांनी मुंबईतील जुहू येथील त्यांच्या घरी कुटुंबाच्या सोबत अखेरचा श्वास घेतला। धर्मेंद्र हे बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होते। काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर धर्मेंद्र यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांना त्यानंतर डिस्चार्जही देण्यात आला होता आणि घरी आरामासाठी पाठवण्यात आलं होतं, पण आज अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे। त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर धर्मेंद्र यांच्या घरातून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत रुग्णवाहिकेसह अनेक वाहने दिसली। पांढऱ्या पोशाखात असलेल्या ईशा देओल आणि हेमा मालिनी देखील त्यांच्या गाडीमधून स्मशानभूमीत आल्या होत्या। त्यांच्या वाहनांव्यतिरिक्त स्मशानभूमीत इतर अनेक जवळच्या नातेवाईकांचे वाहने सुद्धा दिसली। सनी देओल आणि बॉबी देओल हे देखील स्मशानभूमीत आले होते आणि अवघ्या अर्ध्या तासात त्यांचा अंतिम संस्कार उरकवण्यात आला। सलमान खान, आमिर खान, गौरी खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक मोठे बॉलिवूड सेलिब्रिटी अंतिम संस्काराला उपस्थित होते। पण मंडळी, इतक्या मोठ्या सुपरस्टारचा अंत्यसंस्कार अवघ्या अर्ध्या तासात का उरकवण्यात आला असा प्रश्न आता अनेकांना पडतोय। यावरती बरीच चर्चा होताना देखील दिसत आहे, पण कुटुंबाकडून अद्यापही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे। दुपारी 12:30च्या सुमारास त्यांचा जुहू येथील घरात रुग्णवाहिका आली। चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला। नातेवाईक, मुली सर्वजण घरातच पोहोचले। घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आणि याच वेळी विलेपार्ले पवन हंस स्मशानभूमीत हेमा मालिनी आणि ईशा देओल देखील दिसल्या। कुणालाही काही कळायच्या आत अवघ्या अर्ध्या तासात धर्मेंद्र यांचा अंत्यसंस्कार पार पडला। सनी देओलने वडिलांना मुखाग्नी दिल्याची बातमी देखील आता समोर आली आहे। सनी देओलने वडिलांना मुखाग्नी दिली आणि बॉलिवूडचा ही मॅन अनंतात विलीन झाला। अंत्यसंस्कार नंतर अनेक अफवा आता पसरल्या जात आहेत। वाढदिवसाच्या 15 दिवस आधी धर्मेंद्र यांचं निधन झाल्यामुळे फॅनमध्ये दुःखाचं वातावरण पाहायला मिळत आहे। सांगायचं झालं तर मंडळी, पंजाबमध्ये धरमसिंह देओल नावाने जन्मलेले धर्मेंद्र 1960 साली दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून इंडस्ट्रीत आले होते। त्यांनी त्यानंतर जणू चित्रपटांची लाईनच लागली। 300 पेक्षा जास्त चित्रपट, भरभरून ब्लॉकबस्टर हिट्स आणि करोडोची संपत्ती असं सगळं धर्मेंद्र यांच्या नावावर आहे। त्यांच्या कारकिर्दीचा इतका मोठा वारसा मागे ठेवून ते आज आपल्या सगळ्यांमधून निघून गेले आहे। फक्त अभिनयच नव्हे तर शेती, रिअल इस्टेट, हॉटेल, प्रोडक्शन अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपलं नशीब आजमावलं आहे। त्यांची एकूण संपत्ती 450 ते 480 कोटी रुपयाच्या आसपास आहे। लोणावळ्यातील डोंगरमध्ये धर्मेंद्र यांचं 100 एकराचं फार्म हाऊस आहे। अगदी निसर्गाच्या कुशीतलं स्वर्ग असलेल्या फार्म हाऊसमध्ये ते ॲक्वाथेरपी देखील घेत होते। स्वतःच्या दुनियेत रमायचे। 2015ला एका कंपनी सोबत मिळून त्यांनी फार्म जवळ 12 एकर जागेवर 30 कॉटेजचं मोठं रिसॉर्ट देखील उभारलं होतं। शिवाय महाराष्ट्रात त्यांच्या अनेक जागा शेती आणि बिगर शेती मालमत्ता देखील आहे, ज्यांचं कोट्यावधीचं आकडा समोर येतो। धर्मेंद्र यांना गाड्यांचा भारी शौक होता। त्यांची पहिली विंटेज कार आजही त्यांच्या सोबत आहे। त्यांच्याकडे रेंज रोव्हर, इवोक आणि मर्सरीज बेंझ यांसारख्या लक्झरी कार देखील आहेत। 8 डिसेंबर रोजी धर्मेंद्र 90 वर्षाचे झाले असते। धर्मेंद्र यांचा 90व्या वाढदिवसाची तयारी कुटुंब करत होता, पण अचानक काळाने घात केला आणि आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे। त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे। चाहते आणि सेलिब्रिटी आता त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना दिसत आहे।
मंडळी, तुम्हाला धर्मेंद्रचा आतापर्यंत आवडलेला चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.